क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी आहे। विराट कोहली टेस्ट मधून रिटायर होण्याची घोषणा करण्यात आली आहे। विराट कोहली आता टेस्ट मॅचला गुड बाय बोलतोय। क्रिकेट चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। विराट कोहली टेस्ट मधून रिटायर होतोय। निवृत्ती घेण्याची हीच खरी वेळ असं तो म्हणतोय। या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। हा निर्णय त्याने कशाच्या माध्यमातून सांगितलाय आणि नेमका पुढे काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली किंग कोहली जो आहे तो भारताचा एक बिनीचा फलंदाजी अगदी सुरुवात ओपनिंगचा प्लेयर होता आणि त्याने टेस्ट मधून जी आहे ती निवृत्ती जाहीर केलेली आहे। महत्त्वाचं या ठिकाणी नोंद करावीशी अशी की त्यांनी जरी टेस्ट मधून निवृत्ती घेतली असेल तरी त्यांनी ओडीआय क्रिकेट जे आहे तो खेळत राहणार असल्याचं त्यांनी मात्र जाहीर केलेलं आहे आणि त्याचं एकंदरच करिअर जर पाहिलं टेस्ट मधलं तर त्याने आतापर्यंत 123 मॅच आहेत त्या खेळलेल्या आहेत आणि 123 मॅच मध्ये जवळपास त्यांनी 9,230 रन केलेले आहेत। त्याचा हायेस्ट स्कोर 254 चा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जवळपास 30 सेंचुरी ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि ओडीआय मध्ये त्याच्या 51 सेंचुरी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि सचिन तेंडुलकर नंतर सर्वाधिक शतक करण्याचं जी कामगिरी जर कोणाच्या नावावर असेल तर ती विराट कोहलीच्या नावावरती आहे। मात्र आता विराट कोहलीने जे आहे ते टेस्ट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। कालपर्यंतच्या अशा बातम्या येत होत्या की तो निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या बातम्या येत होत्या। त्याचबरोबर बीसीसीआयने त्याला हे पुढचा जो दौरा आहे इंग्लंडचा त्या दौऱ्यापर्यंत तुम्ही कंटिन्युटी ठेवावी अशी मागणी देखील केल्याचं समोर येत होतं। मात्र अखेर विराट कोहली जो आहे तो आपल्या निर्णयावरती ठाम राहिलेला आहे आणि त्याने टेस्ट मधून जी आहे ती निवृत्ती घेतलेली आहे। काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मा याने देखील टेस्ट मधून जी आहे ती निवृत्ती आपली जाहीर केलेली आणि तो ओडीआय खेळत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता दोन मोठे जे फलंदाज आहेत नक्कीच विराटच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।